नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे बघा रागिनी आता पोलिसांच्या हातातून निसटलेली असते। तेव्हा ती इकडे तिकडे रानावनात आता स्वतःचा जीव वाचवत धावत पळत असते। तेव्हा इथे पळत असताना रागिनीच्या पायाला काचा वगैरे टोचलेल्या असतात, कारण तिच्या पायामध्ये चप्पल नसते। घरातून तिला तशीच फरफडत बाहेर काढलेली असते आणि तिथूनच ती पळून आता बाहेर पडलेली असते। पोलिसांपासून एका जंगलामध्ये ती लपून बसलेली असते। पायाला जी काच टुपलेली असते ती काढून त्या ठिकाणी आता मलम तर तिच्याकडे नसतंच लावायला, मग तिथे औषध पाणी काय करणार, तर माती उचलते आणि ती आपल्या जखमेवरती जोरात चोळते। तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय दिवस आले तुझे रागिनी, अगं बघ स्वतःकडे काय अवस्था झाली तुझी। लागलेल्या जखमेला तू साधं मलम लावू शकत नाहीयेस, तिथे सुद्धा तिने माती लावलेली असते। इथे आता गोळ्यांनी भरलेलं पिस्तूल आहे, पण स्वतःला मारू शकत नाही। एवढी सुद्धा हिंमत नाही का गं तुझ्यामध्ये रागिनी स्वतःला मारण्याची? इथे हे पिस्तूल डोक्याला लावलं आणि जर गोळी मारली तर सगळे प्रश्नच मिटतील। आता तू कुणाची राहिलेली नाहीयेस, तुझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये। प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पोलिसांच्या हातातून निसटलेली असते। पोलीस तिचा शोध घेत असतात। एका गुन्हेगार व्यक्तीला शोधण्यासाठी पोलीस आता दिवस रात्र एक करत असतात, पण त्याच्यामधून सुद्धा इथे रागिनी जंगलात येऊन लपलेली असते। तेव्हा इथे रागिनी म्हणते, भूमी, हे सगळं तुझ्यामुळे झाले भूमी, कारण भूमीने रागिनीला सांगितलेलं असतं, येत्या विजयादशमीच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करणार आणि माझ्या आयुष्यातल्या रावणाचा मी खात्मा नक्की करणार, असं जे काही भूमी रागिनीला म्हणालेले असते। रागिनीने ते शब्द आता लक्षात ठेवलेले असतात। तिला काय माहिती की भूमीने आता पूर्णतः तयारी केलेली आहे मला एक्सपोज करण्याची। तेव्हा इथे रागिनी म्हणते, भूमी, जो शब्द तू मला दिला होतास तो शब्द तर तू पूर्ण केलास। बरोबर दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी तू माझा खात्मा केलास, माझं सत्य सगळ्यांना सांगितलंस ना। आता बघ मी काय करते ते, मी सुद्धा तुला सुखासुखी जगू देणार नाहीये भूमी। तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख तुझ्याकडून हिरावून घेते की नाही बघच तू। तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख मी हिरावून घेईन, तुला सुद्धा आयुष्यात कधीही सुखी राहू देणार नाही। मिनटा मिनटाला तू रडली पाहिजेस, असं इकडे आता रागिनी म्हणत असते आणि आपल्या पायाला जिथे जखम झालेली असते तिथे जोरात ती आता दाबून स्वतःला त्रास करून घेत असते आणि म्हणत असते, रागिनी, हिम्मत नाहीये ना तुझ्यात मरणाची, मग आता तुला उभं राहावं लागेल आणि त्या भूमी आणि आकाशला तुला जर धडा शिकवायचा असेल ना, त्यांच्या आयुष्यातलं सुख हिरावून घ्यायचं असेल, तर आता तुलाच काहीतरी करावं लागेल, तुझ्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल। आधी तू जे काही भूमीसमोर आडेवेडे घेऊन बोलायचीस ना, भूमीच्या लक्षात तुझं बोलणं यायचं नाही, पण आता बघ, आता ती भूमी असे आडेवेडे घेऊन माझ्याबरोबर बोलायला लागली होती की मलाच कळलं नाही की माझा खात्मा तिने कधी केला ते। खूपच जास्त हुशार झाली असतं तू भूमी, आता बघ मी काय करते ते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रात्रीच्या वेळेला रागिनी महाजन मॅन्शनच्या बाहेर आलेली असते। प्रेक्षकांनो, एक गोष्ट कळत नाहीये, आता इतके श्रीमंत लोक, त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर हा आता करोडोंमध्ये असतो, पण तरीसुद्धा त्यांच्या गेटवरती एक वॉचमन नाही आहे। म्हणजे बघा ना, रागिनी पटवर्धन सरळ आतमध्ये निघून येते, पण तिथे एकही वॉचमन नाही आहे तिला थांबवण्यासाठी। त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी आता आलेली असते, तोंडावरती पदर घेऊन पदर आपला बाजूला करते आणि महाजन मॅन्शनकडे ती बघत असते। त्यानंतर ती ठरवते की भूमी, आकाश, आज तुम्हाला निवांत झोप लागली असेल ना, पण बघा मी काय करते ते। त्यानंतर ती आता घराच्या बाहेर येते। दाराच्या बाहेर एक कुंडी असते आणि कुंडीच्या खाली एक चावी सोडलेली असते, एक चावी असते। ती चावी आता ती घेते आणि घराचा मेन डोअर उघडते। घराचा मेन डोअर उघडल्यानंतर ती आता हळूवारपणे आतमध्ये येते। तेव्हा इथे रागिनीला कसला तरी आवाज येतो, कारण का, किचनमध्ये आता मानसी असते। मानसी पाणी प्यायला आलेली असते। तिला बघून रागिनी लगेचच लपून बसते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी जी किचनमध्ये असते तिला सुद्धा चाहूल लागते, कुणीतरी हॉलमध्ये आहे का।
तेव्हा ती सुद्धा लगेच बाहेर येते आणि आजूबाजूला बघत असते. तेव्हा तिला कुणीही दिसत नाही, कारण त्यावेळेला रागिनी लपून बसलेली असते. आणि ज्या क्षणी आता मानसी तिथून आतमध्ये निघून जाते, त्या क्षणाला आता रागिनी पुन्हा तिथे बाहेर येते आणि आता आकाश आणि भूमी यांच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा ती जिने चढून वरती आलेली असते. आकाश आणि भूमी यांना आता दरवाजा लॉक करायची सवय नसते, त्यामुळे इथे दरवाजा तर उघडाच असतो. तेव्हा रागिनी सरळ दरवाजा उघडते आणि आता आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर भूमी आकाश दोघेजण शांतपणे झोपलेले असतात आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आपली कूस बदलते आणि पाळण्यावरती हात ठेवते. भूमीचा हात पाळण्यावरती पडलेला असतो, पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो, रागिनी सरळ इथे क्षितिजाला उचलते आणि क्षितिजाला आपल्याबरोबर घेऊन जाते. धावत पडत तिथून बाहेर पडते. इथे आता आकाश आणि भूमीला काही जाग येत नाही. आता त्यांना कुठे माहिती आहे की इथे पळून गेलेली रागिनी त्यांच्या बाळाला त्यांच्यापासून दूर करण्यासाठी पुन्हा एकदा घरामध्ये येणार आहे ते. पण रागिनी आलेली असते आणि रागिनी बाळाला घेऊन तिथून पळून सुद्धा जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी आता पळून बाहेर येते. जिने वगैरे उतरून मेन डोअरसुद्धा ती आता उघडून बाहेर येते. तेव्हा इथे भूमीला पटकन जाग येते. ती बाजूला आता क्षितिजाकडे डोळे उघडून बघते तर काय, पाळण्यामध्ये क्षितिजा नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी घाबरते. ती म्हणते, आकाश, आकाश, अरे लवकर उठ, इकडे बघ ना पाळण्यामध्ये, अरे आपल्या क्षितिजा नाही आहे रे. तेव्हा इथे आकाश आता जागा होतो. तो म्हणतो, भूमी काय झालं, अगं क्षितिजाचं काय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे बघ ना, पाळण्यामध्ये क्षितिजा नाही आहे, कोण घेऊन गेला असेल तिला. तेव्हा आकाश म्हणतो, पण असं कसं होऊ शकतं, क्षितिजाला पाळण्यातून कोण घेऊन जाईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, बाहेरून क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, क्षितिजाचा आवाज तर बाहेरून येतोय. तेव्हा भूमी आता खिडकीतून बघते तर काय, रागिनी इथे क्षितिजाला आपल्याबरोबर पळवून घेऊन जात असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, अरे रागिनी आत्या क्षितिजाला घेऊन जात आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, आत्या थांबा, आत्या कुठे घेऊन जाते माझ्या क्षितिजाला. तेव्हा आकाश म्हणतो, चल चल भूमी, लवकर बाहेर चल. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण आता धावत पळत बाहेर येत असतात. तोपर्यंत रागिनी इथे आता क्षितिजाला उचलून घेऊन तिला आता पळत असते. क्षितिजा रडायला लागते. रागिनी म्हणत असते, ए बाई, गप्प बस तू आता, तुझं काय का सारखं आपलं रडायचं असतं, जरा तोंड बंद कर ना तुझं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी धावत पळत बाहेर येते आणि इथे आकाश भूमी दोघेजण, आत्या आत्या कुठे आहेस तू, अशी तिला हाक मारत असतात. जणू काही आत्या लगेच उभी राहणार आहे आणि म्हणणार आहे की घे घे, तुझ्या क्षितिजाला घे. अशा पद्धतीनेच आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, अरे कुठे गेली असेल माझी क्षितिजा, अरे ती आता ओरडत पण नाही आहे त्या अंदाजावरती जायला. रागिनी पटवर्धन इतकी पाताळ यंत्री बाई आहे ना, ती नक्कीच माझ्या मुलीच्या तोंडावरती हात ठेवेला आणि तिला गप्प करण्याचा प्रयत्न करेल. रागिनी पटवर्धन काही करू शकते आकाश. आकाश म्हणतो, भूमी तू इथे थांब, मी लगेच गाडी घेऊन आलो, आपण दोघेजण गाडी घेऊन आपल्या क्षितिजाला शोधूया, तू नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भूमीला घेऊन जात असतो आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, आकाश, अरे हे सगळं कसं घडलं, तू रूमचा दरवाजा का लॉक नाही केलास. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं आपण कधी सगळेजणच रूमचा दरवाजा लॉक नाही करत आणि जेव्हापासून आपली क्षितिजा आली आहे तेव्हापासून तर आपण अजिबातच रूमचा दरवाजा लॉक नाही करत. आता मला कुठे माहिती होतं की रागिनी आता येणार आहे ते. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, पण आपलं चुकलंच, खरंच आपलं चुकलं, आपण दरवाजा लॉक करायला हवा होता. ज्या पद्धतीने रागिनी पटवर्धन चिडून निघून गेले ना, त्यानंतर त्या असं काहीतरी करतील याचा अंदाज मला होताच, पण त्या इतका नीचपणा करतील या गोष्टीवरती माझा खरंच विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे माझ्या क्षितिजावरती नेहमी नेहमी त्या राग का काढत असतात, आपल्या दोघांचा राग त्या क्षितिजावरती का काढतात. मागच्या वेळेला सुद्धा त्यांनीच आपल्या क्षितिजाला आपल्यापासून दूर केलं होतं आणि या वेळेला सुद्धा ते तेच करतायत. क्षितिजाला काही करणार तर नाही ना आत्या. हे देवी आई, आई योगेश्वरी, माझ्या क्षितिजाची रक्षा कर, माझ्या क्षितिजाला काहीसुद्धा होता कामा नये.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो, भूमी तू शांत हो. हे बघ सध्या आता आपण क्षितिजाला शोधूया. तू आजूबाजूला लक्ष ठेव. रागिनी आता कुठे दिसते का ते बघ. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी आता खूपच जास्त चिडलेली असते. इथे आता क्षितिजा रडत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, बाई गप्प बस ना. अगं किती रडशील गं माझ्या कानाजवळ. हे बघ तू कितीही रड काहीही कर, पण आता तुला आहे ना मी घेऊन गेल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही. तुझ्या आई वडिलांनी माझी जी काही अवस्था केली आहे ना, मी सुद्धा तुझी तशीच अवस्था करणार. मला जेलमध्ये पाठवून त्यांना सुखाने संसार करायचा होता ना, पण ते कधीही शक्य होणार नाही आहे. मी कधीही त्यांना सुखाने जगूच देणार नाही. कळलं का? काहीही झालं तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे तू त्यांची मुलगी ना. आता त्यांच्या आयुष्यातले हे सुख मी हिरावून घेतलेलं आहे. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण गाडीमधून आपल्या मुलीला शोधत असतात. तेव्हा चहाची टपरी बघून आता आकाश भूमी दोघेजण उतरतात. आजूबाजूला काही लोक असतात. तेव्हा भूमी आणि आकाश आपल्या क्षितिजाचा आणि रागिनीचा फोटो इकडे आता माणसांना दाखवत असतात आणि म्हणत असतात की या बाईला तुम्ही इकडे कुठे बघितलं का? प्लीज सांगा ना, तिच्या हातामध्ये एक छोटी मुलगी आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे रागिनी आता आकाश भूमीला बघते आणि तिथे आता बाजूला एक टेम्पो असतो. त्याला निळं कापड असतं. त्याच्यामध्ये जाऊन ती लपून बसते आणि मग तो टेम्पो सुटतो. तिथून निघून जातो. पण एका चहावाल्याने तिला आता त्या टेम्पोमध्ये बसताना बघितलेलं असतं छोट्या बाळाबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाशभूमी आता दोघेजण येतात आणि त्या चहावाल्याला विचारतात की तुम्ही या बाईला बघितलं का? तिच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ आहे. ती आमचं बाळ घेऊन पळाले. प्लीज सांगा ना. तेव्हा तो चहावाला म्हणतो, साहेब अहो तिथे एक टेम्पो उभा होता. त्याच्यामध्ये ती बाई त्या बाळाला घेऊन बसली आणि निघून गेली. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय हीच बाई होती ना ती? तेव्हा ते म्हणतात, हो हीच होती, ती त्याच रस्त्याला गेलेली आहे. तेव्हा आकाशभूमी लगेचच गाडीमध्ये बसतात आणि त्या टेम्पोचा आता पाठलाग करायला सुरुवात करतात. टेम्पोचा पाठलाग करत असतात आणि हॉर्नसुद्धा वाजवत असतात. पण टेम्पो काही थांबायला तयार नसतो. कारण का त्या टेम्पोवाल्याला वाटत असतं की आत्ताची मुलं दारू वगैरे पितात आणि त्यांना जाण्याची घाई लागलेली असते. पण काही जरी झालं तरीसुद्धा मी माझा टेम्पो काही थांबवणार नाही आणि बाजूला घेणार नाही. जाऊ दे जा. तेव्हा इथे आता आकाश हॉर्न वाजवत असतो. भूमी म्हणत असते, प्लीज गाडी थांबवा, प्लीज प्लीज दादा थांबवा. तरीसुद्धा इथे दादा काही गाडी थांबवायला तयारच नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश एक आता आयडिया करतो. आकाश म्हणतो की हा माणूस काही आता गाडी थांबवणार नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा मलाच ही गाडी थांबवावी लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश आता फास्टमध्ये पुढे निघून येतो. त्या टेम्पोच्या देखील पुढे आणि त्या टेम्पोच्या आड आपली गाडी उभी करतो. जेणेकरून आता गाडी त्या टेम्पोच्या आड उभी केल्यानंतर तरीसुद्धा हा टेम्पो थांबेल असं आकाशला वाटतं. म्हणून इथे आकाश आता जोरदार ड्राईव्ह करत असतो आणि जाऊन त्या टेम्पोच्या समोरच उभा राहतो आणि टेम्पोला थांबवतो. तेव्हा प्रेक्षकांनो तो माणूस म्हणत असतो की काय चाललं या लोकांचं आणि माझा टेम्पो का बरं अडवला असेल. तेव्हा भूमी आकाश दोघेजण येतात आणि म्हणतात, दादा प्लीज थांबा, प्लीज थांबा. तेव्हा दादा आता टेम्पोतून खाली उतरतात आणि म्हणतात, काय झालं, तुम्ही का थांबवलंत मला? तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो की हे बघा, तुम्ही या बाईला बघितलं का? तिच्या हातामध्ये आमचं छोटंसं बाळ आहे. ते आमचं बाळ घेऊन पळाली. आम्हाला कळलं की याच टेम्पोमध्ये बसली होती म्हणून. कुठे आहे ती बाई? तेव्हा इथे ते दादा म्हणतात, हो ती बाई तर माझ्या टेम्पोमध्ये बसली होती. पण तेव्हा भूमी म्हणते, पण काय काय झालं दादा सांगा ना. तेव्हा इथे दादा आता स्टोरी सांगायला सुरुवात करतात. ज्या वेळेला ते टेम्पो घेऊन जात असतात तेव्हा इथे क्षितिजाच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकू येतो. तेव्हा दादा म्हणत असतात, अरे माझ्या टेम्पोमध्ये लहान बाळाच्या रडण्याचा आवाज कसा काय ऐकू येतो? काहीतरी गडबड तर नाही आहे ना. तेव्हा त्या टेम्पो थांबवतात आणि पाठीमागे येऊन आता बघतात तर काय, रागिनी इथे बाळाला घेऊन टेम्पोमध्ये उभी असते. तेव्हा इकडे ते दादा म्हणतात, कोण आहेस तू आणि माझ्या टेम्पोमध्ये काय करतेस? तेव्हा रागिनी म्हणते, दादा अहो मला खरंच खूप गरज आहे हो तुमच्या टेम्पोची. प्लीज तुम्ही मला हायवेपर्यंत घेऊन जा ना. मला मेन हायवेला सोडा. तेव्हा इकडे आता टेम्पोवाले दादा म्हणतात, नाही नाही अजिबात नाही. मी तुला आता हायवे वगैरे सोडणार नाही आहे. तू उतर बरं माझ्या टेम्पोतून उतर. तेव्हा रागिनी म्हणते, दादा असं नका करू हो. एवढं रात्री माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन मी कुठे जाऊ? काही लोक माझा पाठलाग करतायत मला मारण्यासाठी. पण प्लीज प्लीज दादा प्लीज तुम्ही मला हायवेपर्यंत सोडा. ह्या एका बाईवरती तुम्ही उपकार करा हो.
तेव्हा दादा म्हणतात तुझ्या मागे जर लोक लागलेले आहेत ना तर तू एक काम कर, इथे जवळच एक पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार नोंदव, पण माझ्या टेम्पोतून खाली उतर म्हणालो ना की बोलू पोलिसांना. तेव्हा भूमी म्हणते नाही नको नको, पोलिसांना बोलू नका तुम्ही, मी उतरते तुमच्या टेम्पोतून. तेव्हा रागिनी पोलिसांना घाबरते कारण आधीच पोलीस तिच्या मागावरती आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी क्षितिजाला घेऊन टेम्पोतून आता मागेच उतरते. तेव्हा इथे भूमी आकाश विचारतात म्हणजे दादा तुम्ही नक्की सोडलत कुठे, त्यांना काही सांगाल का. तर इथे आता एक पूल आहे ना, ब्रिज, त्याच्या मागे आता त्यांना सोडलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि भूमी म्हणतात ठीक आहे आम्ही त्या ठिकाणी आता जातो. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश भूमी आता दोघे जण तिथे आलेले असतात आणि ते बघत असतात रागिनी इथे आता क्षितिजाला घेऊन जात असते. तेव्हा आकाश भूमी त्या ठिकाणी गाडी घेऊन आलेले असतात. भूमी म्हणते आकाश अरे कुठे आहे तिथे रागिनी, आता कुठे दिसत नाही. तेव्हा आकाश म्हणतो तो बघ हा रस्ता आता पुढे निघून जातो, आपण याच रस्त्याने आता रागिनी आत्याला शोधत जाऊया. तेव्हा आकाश आता तिच्या मागोमाग येतो. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश आपण एक काम करूया, आपण एकाच दिशेने जायला नको, तू इकडून जा मी इकडून जाते, कुठून तरी आत्या आपल्याला दिसतील. तेव्हा आकाश म्हणतो हो पण तू सांभाळून जा. तेव्हा इथे भूमी म्हणते हो तू सुद्धा लक्ष ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश भूमी आता दोघे रागिनीला शोधत असतात. तेव्हा इथे रागिनी क्षितिजाला घेऊन पळत असते. तेव्हा इथे आकाश तिच्या मागावरती येतो कारण क्षितिजा रडायला लागते. तेव्हा आकाश आता बरोबर तिला शोधत येतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो आत्या हे सगळं काय करतेस तू, अगं तू आमचा राग क्षितिजावरती का काढत असतेस, आधीसुद्धा त्या क्षितिजाला तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि आतासुद्धा तू तेच करतेस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते तुम्ही दोघांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तुम्ही दोघांनी मला कुठेही आता तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही आहे, मग मी काय करू, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मला नरक यातना भोगायला लावताय ना, मग आता मी सुद्धा तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख हिरावून घेणार आहे, आता तुमची क्षितिजा तुम्हाला मिळणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो का आत्या का का असं करतेस तू, अगं तुला मी काय नाही दिलं, घरामध्ये सगळ्यात मोठं स्थान मी तुला दिलं, माझ्या आयुष्यामध्ये आईचं स्थान मी तुला दिलं, घरामध्ये सगळी सत्ता, ऑफिसमध्ये तुला तुझी चांगली पोस्ट, काय नाही दिलं तुला, पैसा अडका सगळं दिलं ना, पण तरीसुद्धा तू कशी वागलीस माझ्याबरोबर, आणि एवढं सगळं मी केलंय तुझ्यासाठी, पण तू आता काय करतेस, शेवटीला माझ्या मुलीला तू त्रासच देतेस ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आत्या दे माझ्या क्षितिजाला, माझ्याकडे दे. तेव्हा इथे लगेचच रागिनी म्हणते अजिबात नाही, काही झालं ना तरी क्षितिजाला मी तुझ्याकडे देणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो अगं का पण, का तिच्या मागे लागलीस तू, हे बघ हवं तर मी तुला जे हवं ते सगळं देतो. आधी इथे आकाश म्हणतो की आता तुला एक फुटकी कवडीसुद्धा देणार नाही, काही देणार नाही तुला. पण जेव्हा इथे रागिनी म्हणते ह्या टाकीमध्ये क्षितिजाला टाकू या टाकीमध्ये, तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही आत्या प्लीज असं काही करू नकोस, तुला हवं ते मी सगळं देईन, पण प्लीज माझ्या क्षितिजाला त्या टाकीमध्ये टाकू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता रागिनी म्हणते की मला जे हवं आहे ना ते तुला द्यावंच लागेल, जर तुला वाटत असेल की तुझी मुलगी जिवंत राहावी सुखी राहावी ना तर माझं सगळं ऐकायचं. काहीही झालं ना आकाश तरीसुद्धा मी जेलमध्ये जाणार नाही आहे, माझ्यावरची केस मागे घ्या, मला माझं आयुष्य जगू द्या, जर तुम्हाला तुमची क्षितिजा हवी असेल ना तर हे करावंच लागेल तुला, नाहीतर तुझी मुलगी जिवंत नाही राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो आत्या प्लीज आत्या असं काही करू नकोस, मी तुझ्यासमोर हात जोडतो, माझ्या क्षितिजाला काही करू नकोस. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे आता मागून भूमी हळूवारपणे रागिनीच्या दिशेने येत असते. भूमीला आता आजूबाजूला बघत असते काही भेटतंय का, तिला एक दोरी सापडते. तेव्हा भूमी हळूच ती दोरी आता उचलते आणि त्याचा एक फास तयार करते. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनी आता इथे आकाशला धमकी देत असते की तुझ्या मुलीला ना या टाकीमध्ये टाकते आणि आकाश म्हणत असतो प्लीज आत्या प्लीज असं काही करू नकोस, मी तुझ्यासमोर हात जोडतो. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे आता भूमीने रागिनीच्या मापाचा फास हा तयार केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि भूमी रागिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. रागिनीच्या हातातून क्षितिजा आता एका बाजूला पडलेली असते. इथे आता गळ्याला फास लावून सुद्धा रागिनी क्षितिजाला उचलायला जात असते. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण त्यांच्या हातामध्ये फास असतो, ते म्हणत असतात थांब आत्या थांब, प्लीज असं काही करू नकोस थांब.
पण रागिनी काही थांबत नाही आणि ती क्षितिजाला आता उचलून फेकायला जाणार. तेवढ्यातच भूमी आणि आकाश दोघेजण आपल्या हाताने ती दोरी मागे खेचतात. दोरी खेचल्यानंतर रागिनीच्या इथे मानेला फास बसतो आणि त्याच्यामध्येच तिचा जीव जातो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी ही जमिनीवरती कोसळलेली असते. तेव्हा इथे आकाश आता म्हणत असतो, भूमी अगं बघ ना, आत्या गेली वाटतं, आत्या मेली. आणि भूमी सगळ्यात आधी आपल्या क्षितिजाला उचलते आणि आपल्या जवळ घेते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी यांच्या हातूनच रागिनीला फाशीची शिक्षा देण्यात आलेली असते.